महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये धर्मांतर बंदी कायद्याच्या संदर्भात विधेयक आणलं गेलेलं आहे। राज्यामध्ये एक मोठी घडामोड आणि मोठी खळबळ त्या ठिकाणी या बाबतीत होत आहे। लातूरमध्ये मात्र एक वेगळा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आज रविवार आहे आणि रविवारी जे ख्रिश्चन बांधव आहेत, ख्रिश्चन धर्मीय बांधव, ते त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये त्यांच्या देवाची उपासना करत असतात। मात्र LIC ऑफिस परिसरातील एका चर्चमध्ये काही सो कॉल्ड तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी घुसून त्या ठिकाणी तुम्ही धर्मपरिवर्तन करताय, त्यामुळे तुम्ही घरवापसी करा आणि अशा प्रकारच्या घोषणा देत त्या ठिकाणी महिलांसोबत अत्याचार केल्याची, त्यांच्यासोबत मॉलिस्टेशन केल्याची घटना घडली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी गोंधळसुद्धा घातलेला आहे। या पार्श्वभूमीवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपल्यासोबत बेंजामिन दुप्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा सर, नेमकेपणाने घटना काय होती, ते लोक कोण होते आणि चर्चवर तिथल्या महिलांवर कशा पद्धतीने अन्याय केला गेला? देवप्रीती आहे प्रार्थना भवन या ठिकाणी दर रविवारी 11 ते 1 प्रार्थना चालते। ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन प्रार्थना भक्ती घेतात। अशा वेळेला काही समाजकंटक त्या ठिकाणी आतमध्ये हॉलमध्ये आले आणि त्यांनी सामानाची तोडफोड केली, महिलांना लेकरांना मारहाण त्या ठिकाणी केली आणि तुम्ही या ठिकाणी धर्मांतर करताय अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करून महिलांना त्या ठिकाणी आतमध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला आणि बराचसा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही पहिलीच घटना लातूरमध्ये अशा प्रकारची झालेली आहे आणि त्याचा आम्ही संपूर्ण ख्रिश्चन समाज म्हणून निषेध करतो। अशा प्रकारच्या घटना घडायला नाही पाहिजे, परंतु अशा प्रकारची परिस्थिती आता जास्त होत चाललेली आहे, त्याला वेळीच आळा घालावा प्रशासनाने, अशी आमची मागणी आहे। आणि जे कोणी या अशा प्रकारची घटना केलेली आहे किंवा अशा प्रकारचा गोंधळ केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई लवकरात लवकर व्हावी, हीच आमची मागणी संपूर्ण लातूर जिल्हा पास्टर्स असोसिएशनच्या वतीनं आहे। आपल्यासोबत प्रभुदास दुप्ते जे आहेत, काय सांगाल? तुम्ही चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय असता, तर या घटनेकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगाल या पार्श्वभूमीवर? खरं म्हणजे ख्रिश्चन समाज हा समजूतदार समाज आहे, सहनशील समाज आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना जगूच देऊ नये असं नाही। ते आपापल्या ठिकाणी प्रार्थना करीत असताना, आपल्या प्रार्थनागृहामध्ये आपल्या देवाची भक्ती करत असताना विनाकारण कोणीतरी एखाद्या टोळक्यानं जायचं आणि त्यांना डिस्टर्ब करायचं आणि त्यांना अक्षरशः आजच्या ज्या घटनेमध्ये काही महिलांनी तर एवढे वाईट अनुभव सांगितले आहेत की त्यांना मॉलेस्टेट केलं गेलेलं आहे। त्यांचा विनयभंग सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे या ग्रुपकडून। मी ख्रिश्चन एकता मंचचा अध्यक्ष या नात्याने या घटनेचा अगदी निंदा करतो, निषेध करतो आणि यांच्यावरती कडक कार्यवाही झाली पाहिजे, जेणेकरून या पुढील काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत। धर्म ही वेगळी गोष्ट आहे, आपले जे धर्म आहेत किंवा जे देव आहेत ते पूजन करण्याचा किंवा त्याची भक्ती करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे, परंतु हे करत असताना कोणीतरी आम्हाला मानव ही समजू नये। ख्रिश्चन ही मानवजात नाही का? ही मानवजात म्हणून जगण्याचा त्यांना अधिकार नाही का? ख्रिश्चन ही स्त्री नसते का? मग त्या ठिकाणी ज्या वेळेला अशा प्रकारचे गोंधळ निर्माण होतो आणि महिलांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला जातो, महिलांवरती हात टाकण्याचा प्रयत्न, हे कसल्या प्रकारचे लोक आहेत? मला असं वाटत नाही की हे लोक हिंदुत्ववादी असतील, असं मला मुळीच वाटत नाही, कारण माझ्या देशामधील हिंदू बांधवसुद्धा अशा प्रकारचं कार्य करू शकत नाहीत। परंतु ज्या प्रकारची या टोळीनं काम केलेलं आहे यांचा शोध पोलिसांनी घ्यावा, प्रशासनाने घ्यावा आणि यांना जेवढी सक्त होईल तेवढी त्यांच्यावरती कार्यवाही करावी एवढी विनंती आहे। लातूरसारख्या सर्व धर्मसमभाव जपणाऱ्या आणि संवेदनशील शहरामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर सामाजिक स्थैर्यासाठी हा नक्कीच मोठा धोका आहे। या निमित्ताने 2-3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात। पहिला प्रश्न, भारतीय संविधान हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचा धर्म निवडण्याचं आणि त्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य देत असेल, तर हे तथाकथित स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक कोण आहेत, जे त्यांच्या धर्माबद्दल, त्यांच्या उपासना पद्धतीबद्दल त्यांना जाब विचारतात? स्वतःचा कायदा हातात घेऊन धर्माचा आधार त्या कृतीला देणाऱ्याच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासन आणि इथलं राज्य सरकार आणि केंद्र शासन काय करतं, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की स्वतःला सनातनी हिंदुत्व म्हणवणाऱ्या किंवा स्वतःला हिंदुत्ववादाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना
महिलांशी कसं त्यांचं सौजन्यानं वर्तन असावं की नाही, महिलांशी कसं वागावं याची साधी तमा नसेल किंवा याचा साधा सेन्स नसेल तर ते त्यांना त्यांचा धर्म अशाच प्रकारची शिकवण देतो का, हे खूप सारे प्रश्न आहेत. येणाऱ्या काळामध्ये लातूरसारख्या शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक संवेदनशील नागरिकांनी या कृत्याचा विरोध केला पाहिजे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.